आणि आम्ही एकतर येणार नव्हतो मैदानाला. पोरं म्हटली दादा आपण जात नाही, बऱ्याच जणांचे कमेंट असतात, मेसेज असतात, फोन असतात तुम्हाला, तुम्ही मैदानात जात नाही, मैदानं करत नाही, मुलाखती पडत नाहीत, तुमच्या मुलाखती चांगल्या असतात, एच डी असतात, ऑडिओ क्वालिटी एच डी असती, मग आपण जायला पाहिजे. मग आता पोरांच्या आग्रहावर तर मी पण म्हटलं आता काढू गाडीत चाला सगळेजण. मग आम्ही 5-6 जण आपलं गाडीत आलो. आता बघतोय तर काय, पहिल्या वेळेस पोचल्याच आम्ही बघतोय तो समोर बकासूरच्या घाटातच नेमका होता निंबाळकर सरांचा सर्जा. आता हा होता एकदम अतितटीचा सामना, जसं काय अगदी भारत पाकिस्तानची फायनलचीच मॅच होती वर्ल्ड कपची, अशी सगळी पब्लिक जमली होती. आता इथं भेटला आम्हाला वैभव मामा, आपला मोबाईलचा मामा, बकासूरचा मालक म्हणल्यावरती मामाची क्रेज एकदम वेगळीच आहे आता. आणि मामा तुम्ही बघता ह्या व्हिडिओत एकदम खुश आहे, काय टेन्शन नाही काय नाही. मामाला माहिती होतं बैल आपल्याला साथ देणार आणि मागच्या वर्षीसारखी आपण इथं पुन्हा एकदा 1 नंबर करून हॅट्रिकच्या शर्यतीत आपण राहणार. त्या हिशोबानं मामा आज आनंदात होता, बैल पण तेवढाच फ्रेश होता. आता मामाला म्हटलं आपण जास्त गप्पा मारण्यात काही वेळ घालवायला नको, एवढं सगळं होऊ देत, फेरा सुटला, बैल जरा निवांत झाला की मग येतो आणि निवांत आपण गप्पा मारू, एक मुलाखत घेऊया. आता ह्याच मैदानातली आपण घेतलेली मुलाखत त्या दिवशी आपण टाकली, ती तुम्ही बघितली असेल, नसली बघितलं तर चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये जावा आणि बकासूरची वैभव मामाच्या नावानं मुलाखत आहे ती एकदा तुम्ही सर्च करा. आता ह्याच्यात तिकडनं नाना माझ्याकडे बघायला लागला. नानाला वाटायचं परत मी बोललो नाही, ह्या बघा नाना इथे, नाना आपला जोडीदारच विठ्ठल नाना. आता सगळेच जोडीदार आपले सगळ्यांशी संबंध ठेवायचे मैत्रीपूर्वक, हा खेळ टिकला पाहिजे, सगळ्यांशी प्रेमानेच राहिलं पाहिजे, प्रेमाचे संबंध जोपासले पाहिजेत. बैलगाडी क्षेत्र असं आहे ना की ह्याच्यात रोटी बेटीचे संबंध होते पूर्वी लोकांचे, आत्ता लोक कमेंटवारी लोकांच्यात भांडणं व्हायला लागली. रोटी बेटीचे संबंध आपण तिथंच ठेवूया आणि आता सुट्टीचा थरार बघूया. नाना अगदी गुडघ्यावरती उभं राहून झेंडा पंच बापू धनावड्यांकडे आपल्या बघू लागला. पोरांना म्हणलं अतितटीचा सामना आहे, मी आपलं पूर्ण शूटिंग करतो. मेन म्हणजे काय, सरजा पण तावत होता, बकासूर तर काय ऐकानाच, कवा सुटून जातोय त्याला असंच झालं होतं. पोरांना म्हणलं तुम्ही मागणं शूटिंग करा, मी पूर्ण शूटिंग करतो. लावला पूर्ण कॅमेरा, सगळीकडे एकदम स्मशान शांतता झाली होती. आता तुम्ही म्हणताल ह्या आवाजात तुम्ही बोलताय फक्त, बाकीचा का आवाज आहे ना. आता झालं कसं होतं, त्या गोंगाटात माईकच ऑन करायचा राहून गेला होता. हे आमच्याकडनं न कळत झालेली एक चुकी झाली होती. बकासूर बघू शकताय तुम्ही, बकासूर एकदम तावतच होता. चापटणावाला दादा सगळ्यांना निकाल रेषेच्या मागे यायला सांगत होता, पण बैल काय थांबण्यात, सुटी मेकरला पुढं ढकलतात. आता बघितलं का तुम्ही, बकासूर नुसता उड्या घेतोय, पुढं कधी निघून जातोय एवढंच बकासूरच्या डोक्यात. कवा सुटतोय आणि कवा गुलाल, एवढंच बकासूरच्या डोक्यात. आता बघता बघता छकडं बकासूरच्या अंगावर टाकून गाडी मोराडली. ही सगळी पब्लिक, ही सगळी लांबणं आलती, कोण अगदी नगरवरनं आले, कोण पुण्यातनं आले. हे साहेब बघा लय लांबणं आलते. त्यांना म्हणलं कोण जिंकल, म्हणले बकासूरचे फॅन आहे आम्ही, बकासूरच. सगळ्यांचं म्हणणं होतं बकासूरच, पण तरी पण सरजा बी नाव्या दामाचा, सरजा नाव्या दामाचा असला तरी दोन्ही सारखा सगळ्यात एक्सपिरियन्स असेल तर बकासूर म्हणते बक्या डॉन आपला. सगळ्यांना माहिती आहे, जाईल त्या पहिल्या मैदानात बकासूरनं 1 नंबरच केले. म्हणजे कुठलं पण असू देत बघा तुम्ही, पुसेगावला गेला पहिल्यांदाच खेळला 1 नंबर, कोरेगावला पहिल्यांदाच खेळला 1 नंबर, असे त्याचे इतिहास आहे. तो उगाच त्याला सप्त हिंदकेसरी म्हणत नाही. आता बापू बी लय गरम झालं होतं, ऊन पण होतं, पावसाचं पण वातावरण होतं, ऊन पण लय तावत होतं मधनंच आबाळ गेल्यावरती. आता अतितटीच्या सामन्यात कोण जिंकणार हाच प्रश्न होता. तेवढ्यात बापूनं गाड्या व्यवस्थित उभ्या करून घेतल्या. बापू महाराजांनी टाकला जे झेंडा, की आता गाड्या फारामातच सुटल्या. बघा आता बकासूर 4 उड्यातच 100 फूट लांब गेला, ह्याला म्हणतात बकासूर. आणि भावांनो, आपले पण व्हिडिओला लाईक कमेंट करून सांगा नक्की आता तुम्हाला व्हिडिओ कसे आवडतात आणि अजून कुणाची मुलाखत घ्यायला पाहिजे हे पण नक्की सांगा. धन्यवाद.